ज्योती हेल्दी आहार मध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण नाही केमिकल नाही मिलावट अशी सॉफ्ट नॅचरल मावा आणि बदाम आईस्क्रीम बनवणार आहे। आईस्क्रीम बनवण्यासाठी मी साहित्य घेतलेले आहे। अर्धा लिटर दूध, 10 ते 12 काजू आणि बदाम बिया ह्या 2 तास थंड पाण्यामध्ये मुरू दिल्या होत्या। छोट्या वाटीने अर्धा वाटी दूध पावडर, अर्धी वाटी दुधावरची साय आणि अर्धी वाटी साखर। आता या बदामची शिलकी काढून मिक्सर पॉट मध्ये आपण पेस्ट करून घेऊ। अशी पूर्ण याची शिलकी काढून घ्यायचे म्हणजे आपली पेस्ट पांढरी होते। प्रथम आपण आईस्क्रीम बनवण्यासाठी मावा करून घेऊ। त्यासाठी 2 चम्मच तूप घालू। हे तूप मेल्ट होऊ देऊ। आता तूप मेल्ट होत आलेलं आहे। यामध्ये 1 कप दूध घालू। यामध्ये 1 वाटी दूध पावडर घालू आणि मिक्स करून घेऊ। हे मिश्रण फिरवत राहायचं। 2 ते 3 मिनिटात आपला मावा दाणेदार होते। मावा करताना मंद गॅसवर मावा करायचा। आता आपला हा मावा छान झालेला आहे। आता आपण एका वाटीमध्ये हा मावा काढून घेऊ। आता या माव्याच्या कढईमध्येच हे दूध आटू देऊ। दहा मिनिट मंद गॅसवर मी हे दूध अर्धा लिटर आटू दिले होते। आता यामध्ये छान दुधाला आपला थिकनेस आलेली आहे। आता यामध्ये दुधावरची साय घालू आणि हे छान असं मिक्स करून घेऊ। आता यामध्ये बदाम पेस्ट घालू। बदाम पेस्ट घातल्याने आपल्या मिश्रणाला छान थिकनेस पण येते आणि आपल्या आईस्क्रीमची चव पण वाढते। आता यामध्ये मावा घालू आणि मिक्स करून घेऊ। आता यामध्ये साखर घालू, मिक्स करू। आईस्क्रीमची टेस्ट चांगली यावी म्हणून 3 विलायची पावडर घालते। ही विलायची पावडर छान मिक्स करून घेते। आता आईस्क्रीम मिश्रण छान झालेलं आहे आणि घट्ट पण आलेलं आहे। आता हे आपण थंड होऊ देऊ। आता ही आईस्क्रीम पेस्ट मिक्सर पॉट मध्ये टाकून मिक्सरला फिरवून घेऊ। आता ही आईस्क्रीम पेस्ट मिक्सर मध्ये फिरवलेली आहे। आता ही डब्यामध्ये ओतू। आता डब्याला झाकण लावू आणि फ्रीजर मध्ये जिथे आपला बर्फ बनते तिथे रात्रभर ठेवून देऊ। ही रात्रभर मावा आणि बदाम आईस्क्रीम फ्रीजर मध्ये सेट होण्यासाठी ठेवली होती। आता झाकण उघडून आईस्क्रीम सेट झाली की नाही चेक करून बघू। ही आईस्क्रीम छान सेट झालेली आहे। टेक्स्चर पण छान आलेलं आहे आणि मार्केट मध्ये मिळते त्यापेक्षाही मलाईदार आईस्क्रीम झालेली आहे। आता ही मावा आणि बदाम आईस्क्रीम बाउल मध्ये आईस्क्रीम स्पूनने काढून घेऊ। हे बघा आपली छान आईस्क्रीम सेट झालेली। आता या आईस्क्रीमवर आपण पिस्ता घालू। पिस्ता घातल्यामुळे आईस्क्रीमला छान टेस्ट येते। अशीच माझ्या व्हिडिओ प्रमाणे तुम्ही आईस्क्रीम करून बघा। अशाच नवीन रेसिपी आणत राहू आणि तुम्ही सगळे हेल्दी राहा, हेल्दी खा। ज्योती हेल्दी आहार चॅनलला पाहत राहा आणि ज्योती हेल्दी आहार या व्हिडिओला पटकन लाईक करा आणि न विसरता सबस्क्राईब करा। तोपर्यंत धन्यवाद। ही आईस्क्रीम खाण्यास खूप उत्कृष्ट झालेली आहे।